Good morning, students. We have started our lesson 1.6 in a class of their own. And in the last period, we have seen the first part of this lesson. And today, we are going to see the second part of this lesson. So, let's start the second part of this lesson. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. But how? What can we do? asked Sunil. She won't be happy unless we all do well. Do you think that's possible? विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की मिसेस देसाई यांना त्यांच्या क्लासवर, त्यांच्या वर्गावर अभिमानच वाटत होता. परंतु चाचणी झाल्यावर अशा त्या म्हटल्या होत्या की मला तुमचा अभिमान करायला नेहमीच आवडेल. आणि त्याच गोष्टीवरून या विद्यार्थ्यांमध्ये हे डिस्कशन, ही चर्चा होत आहे. सो दे आर ट्राईंग टू मेक हर प्राऊड ऑन देम, की त्यांच्यावर, त्या मुलांवर आपल्या मॅडमचा किंवा मिसेस देसाई यांना अभिमानच वाटला पाहिजे, याच्यासाठी ही चाललेली त्यांची चर्चा आहे. अँड देन सडनली इट क्लिक. नंतर क्लिक म्हणजेच बिकेम क्लिअर. त्यांना ही गोष्ट क्लिअर झाली. क्लिअर म्हणजेच त्यांना एक युक्ती सुचली. येस, आय सेड, व्हाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. द नॅरेटर ऑफ द स्टोरी सेड, व्हाय नॉट वी मेक हर प्राऊड ऑन अस. राईट, सेड आकाश, लेट्स डू इट. So the next day, we, the whole class, sat together to discuss the plan of action. Action म्हणजे कृती आणि प्लॅन म्हणजे योजना. जी कृती त्यांना करायची आहे त्या कृतीची, त्या योजनेची चर्चा करण्यासाठी सर्व वर्ग एकत्र जमला. We all agreed that those who get good marks should help others. In their discussion, all agreed that those who get good marks, ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले, should help others, ते इतरांना मदत करतील. That is all very well, said Niyati. She is the maths genius in our class. I have tried to help before, but no one is interested. They don't want me to help them. पण तेवढ्यात नियती म्हणाली, That's very well, खूप चांगलं आहे हे, but आय ट्राईड टू हेल्प बिफोर. याच्या आधीही मी मुलांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला, बट नो वन इज इंटरेस्टेड. पण कोणालाच माझी मदत घेण्यामध्ये किंवा अभ्यास करण्यामध्ये आवड नाही आहे. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम, की त्यांना मी मदत करावं असं त्यांना वाटतच नाही. नियती ही मॅथ्स जिनियस म्हणजे मॅथ्स म्हणजे गणितामध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली अशी ही मुलगी होती. She said that no one is interested to take help from me. Perhaps you are too bossy, suggested Soli. पण तेवढ्यामध्ये सोली, जी इतर दुसरी मुलगी होती, ती म्हटली, बिकॉज यू आर टू बॉसी. बॉसी म्हणजे हुकूम गाजवणारी आहेस आणि म्हणूनच कोणालाच तुझी मदत नको आहे. We have better things to do after school. Who wants to sit and do maths? said Nilesh. You can help by giving us the answer. He said to Niyati that you help us by giving the answers. See what I mean, said Niyati, and they are both way behind the class in maths. Niyati said that both of you, means Nilesh and Soli, both are far behind in maths. This will not do, said Akash. Do you think Desai madam will be proud of a class of copycats? You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. But Akash didn't agree with Nilesh, as Nilesh said to Niyati that you just give us the answers. But Akash said, this will not do. हे चालणार नाही, because he said, do you think Desai madam will be proud of a class of copycats?
कॉपीकॅट्स म्हणजे काय तर जसं ते तसं उतरवणारा किंवा नक्कल करणारा. तर तिने फक्त नियतीने आन्सर दिलेत आणि आपण लिहायचं आहे, हे जे काही नक्कल करणारे किंवा उत्तर जसंच्या तसं लिहिणं, या अशा वर्गावर देसाई मॅडमना प्राऊड अभिमान वाटेल का? तर नक्कीच नाही. अँड सो आकाश सेड, यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. जर तुम्हाला मॅथ्स आलं पाहिजे, गणित आलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा पूर्ण आणि नीट अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला समजेपर्यंत अभ्यास केला पाहिजे. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. अँड व्हॉट इफ दे डोंट? अँड देअर आर मेनी लाईक देम, सेड नियती. पण नियतीने लगेच म्हटलं, व्हॉट अबाउट दोज दे डोंट? जे अभ्यासच करणार नाही आहेत, समजेपर्यंत अभ्यास करणारे नाही आहेत, त्यांच्याबद्दल काय? आणि अशी आपल्या वर्गामध्ये देर आर मेनी लाईक देम, आपल्या वर्गात अशी बरीचशी मुलं आहेत. आय हॅव ॲन आयडिया, सेड सोली. Let some of the students work as our searchlight. They will visit us at home, talk to us every day to see what we study. पण तेवढ्यामध्ये सोली म्हटली, आय हॅव ॲन आयडिया. माझ्याकडे एक कल्पना आहे, एक युक्ती आहे. आयडिया म्हणजेच कल्पना किंवा युक्ती. लेट सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज अवर सर्चलाईट. तर आपल्यापैकी काही मुलं ही सर्चलाईट म्हणजे शोध पथक किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे असे सर्चलाईट हे आपण तयार करू. दे विल व्हिजिट अस ॲट होम. दीज स्टुडंट विल व्हिजिट अवर होम अँड दे विल सी ऑर दे विल टॉक व्हॉट वी डू एव्हरी डे. आणि आपण काय अभ्यास केला आहे याच्याबद्दल आपल्याशी बोलतील किंवा आपला तो अभ्यास ते चेक करतील, पाहतील. तर अशा प्रकारे सोलीने ही सजेशन किंवा आयडिया दिली. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क निलेश. डिफिकल्टी अडचण, अभ्यास करताना काही अडचणी आल्या तर. सो लेट्स अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. सो इट वॉज डिसाइडेड टू इलेक्ट स्टडी गार्ड. स्टडी गार्ड म्हणजे अभ्यासरक्षक लाईक नियती. नियतीसारखी जी हुशार मुलं आहेत त्यांना स्टडी गार्ड म्हणून निवडायचं. हू विल हेल्प देम टू टेक आउट देअर डिफिकल्टीज. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड फॉर एव्हरी subject. So they choose the study guard for every subject. It didn't take any longer to identify SLs and SGs. We put the POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. So it was decided to choose SL and SGs. These are the short forms of SL is the short form of searchlight and SG is the short form of study guard. We put the POA म्हणजेच प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिजिएटली. लगेच त्यांनी तो त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन जी काही कृती करायची होती ती इमिजिएटली त्यांनी सुरुवात केली. आणि they didn't let any of the teacher to know their secret. secret म्हणजेच गुपित. हे जे त्यांचं गुपित होतं की SL निवडायचे, SGs निवडायचं आणि त्यांचं जे प्लॅन ऑफ ॲक्शन आहे ते काम करण्याचं, हा जो काही सिक्रेट आहे हा कुठल्याही टीचर्सला, शिक्षकांना त्यांनी सांगितलं नाही. बिकॉज दे वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. सरप्राईज म्हणजेच त्यांना एक आश्चर्याचा धक्का, सुखद धक्का त्यांच्या क्लास टीचर म्हणजेच मिसेस देसाई यांना द्यायचं होतं. अँड शी इज रिअली टू गुड, बट मिसेस देसाई इज रिअली टू गुड दॅट शी स्पॉटेड द चेंज विदिन द स्टुडंट विदिन अ वीक. पण त्या इतक्या चांगल्या शिक्षिका होत्या की त्यांनी
त्यांच्या वर्गातील मुलांमध्ये झालेला चेंज म्हणजेच बदल हा एका आठवड्यातच ओळखला. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज एव्हर ॲबसेंट. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. समथिंग हॅज हॅपन्ड. पण त्या टीचरने वर्गामध्ये झालेला बदल लगेच स्पॉट आऊट केला, निवडून काढला किंवा त्यांना लगेच कळलं की कुणीच ॲबसेंट राहत नाही. सर्वजण काळजीपूर्वक अभ्यासाकडे लक्ष देतात, वर्गात शिकवतात त्याच्याकडे काळजीपूर्वक ऐकतात. आणि या सर्व वर्गातील मुलांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी स्पार्क किंवा एक चमक दिसत होती. अँड सो शी सेड समथिंग हॅज हॅपन्ड. नक्कीच काहीतरी घडत आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. यू पीपल आर really amazing. What wonderful ideas, such determination. There's no other class like yours. आणि मग या मुलांना त्यांच्या मॅडमना मिसेस देसाई यांना सांगावं लागलं. अँड शी वॉज रिअली इम्प्रेस्ड बाय देअर प्लॅन ऑफ ॲक्शन. इम्प्रेस प्रभावित होणे, की मिसेस देसाई त्यांच्या वर्गावर खरोखर खूप प्रभावित झाल्या. आणि हे जे काही त्यांचं डेटर्मिनेशन म्हणजेच जो त्यांचा दृढ निश्चय होता, ठाम निर्णय होता, या निर्णयावर त्यांना खरंच खूप आनंद झाला. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. अशा मुलांसारखा किंवा अशा क्लाससारखा इतर कुठलाही क्लास नाही, असा कुठला वर्ग नाही किंवा इतकी चांगली मुलं नाही आहेत, हे त्यांनी सांगितलं. वी फेल्ट सो हॅपी, वी वेअर ऑन क्लाउड 9. Every one of us began to try hard honestly. And you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the result. As their teacher was quite impressed by their hard work, the girls and the boys were very happy. They were on cloud 9. Cloud 9 म्हणजेच खूप आनंदित होणे. They were eager for the second test. This time, when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. The second test was completed. Mrs. Desai came with the result, progress card, and she was quite happy. She congratulated each and every girl and boy. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red mark in her card, couldn't bear it. I have let the whole world down, she sobbed. So the girls and boys were quite hope that they will do good in the exam. And actually, many of them did well in the exam, but there were still some poor students who got some poor marks. And Naina, one of the girl who got a red mark in her card and she couldn't bear it. So she started crying. Sob म्हणजेच रडणे. But our dear class teacher went to her and hugged her. No, Naina, you haven't let anyone down. Let your card. Last time you had got only 2 out of 50 in science and this time it's 16. That's quite a leap. You have started off in the right direction. I know you will keep it up. I am proud of you, each one of you. But Mrs. Desai, the class teacher, went near Naina and hugged her and tried to console her. Actually, Mrs. Desai told Naina that last time she got only 2 marks in science, and in this exam she got
16 marks. So it was quite progressive. So she said, I am proud of you, each one of you. Can you guess what happened in the next test? So dear student, guess what happened in the next test. Definitely the students of this class will get very good marks in the next test. So this is the story in a class of their own. Thank you.